प्रीमियर लीगच्या तब्बल 6 टीम चॅम्पियन्स लीगचा राऊंड ऑफ 16 खेळल्या आणि त्यावेळी सगळे असं म्हणत होते की प्रीमियर लीग ही जगातली सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह लीग आहे, सगळ्यात चांगली लीग आहे. पण जेव्हा सामने झाले आणि निकाल लागले, चेल्सी 2-8 PSG, मँचेस्टर सिटी 1-5 रिअल मॅड्रिड, टॉटनहॅम 5-7 अटलेटिको मॅड्रिड, न्यूकासल 3-8 बार्सेलोना, या चारही टीम UCL मधून मानहानिकारकरित्या बाहेर पडलेल्या आहेत. दोनच टीम क्वार्टर फायनलला जाऊ शकल्या, टिकाव धरू शकल्या. आर्सेनल 3-1 बायर लिव्हरकुसन आणि लिव्हरपूल 4-1 गॅलाटासराय. आता लोक बोलतायत की प्रीमियर लीग ही जगातली सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह लीग आहे, सगळ्यात करमणूक करणारी लीग आहे. हा गैरसमज इथं उघडा पडलाय, कारण चॅम्पियन्स लीग क्वार्टर्स मध्ये ला लिगाच्या 3 टीम आहेत, प्रीमियर लीगच्या 2च टीम आहेत. जर्मनीची 1, फ्रान्सची 1 आणि पोर्तुगालची 1 टीम आहे. पण मला अजूनही असं वाटतं की प्रीमियर लीगचं शेड्यूल हे जास्त टाईट आणि संघर्षपूर्ण असतं. जास्त चांगल्या टीम सोबत तुम्हाला दर आठवड्याला प्रीमियर लीग मध्ये खेळावं लागतं आणि एक एक्स्ट्रा कप EFL कप प्रीमियर लीग मध्ये खेळावा लागतो. म्हणूनच प्रीमियर लीगचे टॉप 6 बघितले जातात, बाकी लीगचे टॉप 2 किंवा टॉप 3 बघितले जातात. मला अजूनही असं वाटतं की प्रीमियर लीग ही जगातली सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह लीग आहे आणि फुटबॉलमध्ये विशेषतः चॅम्पियन्स लीग मध्ये काहीही घडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅम्पियन्स लीग मध्ये काही होऊ शकतं का प्रीमियर लीगचा काही उपयोग नाहीये?